नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात घडलेल्या 3 खुनाच्या घटनेनी संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. विशेष म्हणजे यातील 2 हत्या नागपूर शहरात तर एक हत्या ग्रामीण भागात घडली आहे. पैशाच्या वादातून शहरात 2 जणांचे जीव गेले. पण सर्वात धक्कादायक आणि मन हलवून टाकणारी घटना कळमेश्वर तालुक्यात समोर आली आहे. जिथे प्रेमसंबंधातून एका तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फेटरी गावाजवळील एत्री परिसरात असलेल्या एका ओयो हॉटेलमध्ये घडली. मृत तरुणीचं नाव रुचिका उर्फ रुचिता भांगे असून तिचं वय अवघं 21 वर्ष आहे. ती धनवटे नॅशनल कॉलेजची विद्यार्थिनी होती आणि पोलीस भरतीची तयारी करत होती. दररोज सरावासाठी ती पोलीस लाईन टाकळी येथे जात होती. याच दरम्यान तिचं सौरभ जामगडे नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मात्र रुचिका इतर मुलांसोबत सराव करत असल्याने सौरभच्या मनात तिच्या चरित्राबाबत संशय निर्माण झाला. या संशयातील दोघांमध्ये अनेकदा वाद झाले. रुचिकाने हे आरोप नाकारले, पण सौरभचा संशय वाढतच गेला. गुरुवारी सौरभने रुचिकाला फिरायला नेण्याचा बहाणा केला आणि तिला कळमेश्वर रोडवरील एतरी परिसरातील एका ओयो हॉटेलमध्ये घेऊन गेला. दोघांनी हॉटेलमध्ये खोली घेतली. सुरुवातीला सर्व काही सामान्य वाटत होतं. पण काही वेळातच खोलीत दोघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की संतप्त झालेल्या सौरभने जवळ असलेल्या तीक्ष्ण शस्त्राने रुचिकाच्या गळ्यावर वार केला. गंभीर जखमी अवस्थेत तिचा प्रचंड रक्तस्राव झाला आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला. हॉटेल कर्मचाऱ्यांना काही कळण्याच्या आतच ही धक्कादायक घटना घडून गेली. हत्या केल्यानंतर आरोपी सौरभने पुरावे नष्ट करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि पोलिसांच्या हाती न लागण्यासाठी हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच हॉटेल प्रशासनाने तात्काळ कळमेश्वर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांचे पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी खोलीची पाहणी करून पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सौरभ जामगडे सध्या फरार आहे. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी विशेष पथके तयार केली आहे. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासली जात असून आरोपीच्या हालचालीचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसंच मृत तरुणी आणि आरोपी यांच्यातील नातेसंबंध, वादाचं नेमकं काय कारण आहे आणि या हत्येमागची पार्श्वभूमी याचा सखोल तपास केला जात आहे. अवघ्या 24 तासात 3 खुनाच्या घटनेने नागपूर जिल्ह्यात प्रचंड वातावरण भीतीचं पसरलं आहे. प्रेम, संशय आणि राग याचं हे घातक मिश्रण एका निष्पाप तरुणीच्या जीवावर बेतलं. पोलीस भरतीचे स्वप्न पाहणारी रुचिका आज आपल्यात नाहीये. या घटनेमुळे समाजात वाढत चाललेली हिंसा, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की फरार आरोपीला पोलीस किती लवकर अटक करतात आणि या प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळतो का? पण तोपर्यंत नागपूर जिल्ह्याला हादरून टाकणारी ही घटना अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवून गेली आहे. तर या घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.